ला संपवलेला आहे। तुम्ही मोहन भागवतांचं नाव असताना गेले 6 महिन्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं आहे का? तर नाही। मोदी असताना अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते, त्यावेळेस ते असताना संघ कार्यालयात येऊन जात होते। पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयामध्ये आलेले नाहीत, किंवा ज्या वेळेस मोहन भागवतांनी त्यांच्याकडे वेळ मागितली त्यावेळेस ती वेळही दिलेली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मोदीने संघही संपवला, भारतीय जनता पक्षही संपवला, फक्त झेंडाही संपवला, पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं, ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे। अशा ह्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकले तर देशाचा एकोपा टिकतो, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे आणि सनातन्यांनीच निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी मोदीचं हे भूत स्वतःच्या मानेवरनं उतरवायचं का। मी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या मानेवरती बसलेलं जे भूत आहे ते आम्ही उतरवायला निघालेलो आहोत, तेव्हा संघाने त्याच्यामध्ये मदत करावी, हे आवाहन आम्ही केलेलं आहे। तुम्ही मोहन भागवतांचं नाव असताना गेले 6 महिन्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं आहे का? तर नाही। मोदी असताना अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते, त्यावेळेस ते असताना संघ कार्यालयात येऊन जात होते। पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयामध्ये आलेले नाहीत। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। किंवा ज्या वेळेस मोहन भागवतांनी त्यांच्याकडे वेळ मागितली त्यावेळेस ती वेळही दिलेली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मोदीने संघही संपवला, भारतीय जनता पक्षही संपवला, फक्त झेंडाही संपवला, पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं, ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे। अशा ह्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकले तर देशाचा एकोपा टिकतो, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे आणि सनातन्यांनीच निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी मोदीचं हे भूत स्वतःच्या मानेवरनं उतरवायचं का। मी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या मानेवरती बसलेलं जे भूत आहे ते आम्ही उतरवायला निघालेलो आहोत, तेव्हा संघाने त्याच्यामध्ये मदत करावी, हे आवाहन आम्ही केलेलं आहे। माझं म्हणणं असं की राहुल गांधीचं मॅच फिक्सिंगचा अर्थ वेगळा होता। तो इथे महाराष्ट्र काँग्रेस, त्याच्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्याच्याचबरोबर शरद पवार यांनी BJP बरोबर बसून मॅच फिक्सिंग केलेलं आहे, हे त्यांनी विसरता कामा नये आता। आणि मतदारसंघसुद्धा आम्ही काही सांगितलेले आहेत की काँग्रेसने नांदेड, भंडारा, गोंदिया ही सरळ मॅच फिक्सिंगचे मतदारसंघ आहेत। त्याच्यानंतर असणारा कल्याण शिवसेनेचा मतदारसंघ हा सुद्धा मॅच फिक्सिंगचा मतदारसंघ आहे। त्याच्यानंतर NCP रावेर ही सुद्धा मॅच फिक्सिंगचा मतदारसंघ, अशी परिस्थिती आहे। मी लिस्ट देऊ शकतो। थँक्यू व्हेरी मच। तुम्ही मोहन भागवतांचं नाव असताना गेले 6 महिन्यामध्ये वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं आहे का? तर नाही। मोदी असताना अटल बिहारी वाजपेयी सुद्धा होते, त्यावेळेस ते असताना संघ कार्यालयात येऊन जात होते। पण माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदी एकही दिवस संघ कार्यालयामध्ये आलेले नाहीत, किंवा ज्या वेळेस मोहन भागवतांनी त्यांच्याकडे वेळ मागितली त्यावेळेस ती वेळही दिलेली नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे मोदीने संघही संपवला, भारतीय जनता पक्षही संपवला, फक्त झेंडाही संपवला, पण निवडणुकीसाठी चिन्ह राहतं, ते चिन्ह फक्त ठेवलेलं आहे। अशा ह्या परिस्थितीमध्ये पक्ष टिकले तर देशाचा एकोपा टिकतो, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून आता संघानेच निर्णय घेतला पाहिजे आणि सनातन्यांनीच निर्णय घेतला पाहिजे की त्यांनी मोदीचं हे भूत स्वतःच्या मानेवरनं उतरवायचं का। मी आवाहन केलं आहे की त्यांनी त्यांच्या मानेवरती बसलेलं जे भूत आहे ते आम्ही उतरवायला निघालेलो आहोत, तेव्हा संघाने त्याच्यामध्ये मदत करावी, हे आवाहन आम्ही केलेलं आहे।